आज जगात चाललेल्या मिडल ईस्ट युद्धामुळे तेल आणि गॅस पुरवठ्यावर ताण येतो आहे। अशा वेळी एकच प्रश्न महत्त्वाचा ठरतो, आपलं गॅसचं सिलेंडर किंवा गॅस जास्त दिवस कसा चालवायचा। आज मी तुम्हाला सांगणार आहे 12 साध्या, सोप्या, वैज्ञानिक आणि अत्यंत प्रभावी अशा टिप्स, ज्या तुम्ही अंमलात आणल्यानंतर तुमचा सिलेंडर 30 ते 50% जास्त दिवस चालू शकतो। म्हणजे 30 दिवस चालणारं सिलेंडर 40 ते 45 दिवस चालू शकतं। पहिला उपाय आहे, पहिली टिप आहे फ्लेम कंट्रोल। हा सर्वात महत्त्वाचा नियम। खूप लोक स्वयंपाक करताना फ्लेम पूर्ण मोठी ठेवतात। त्यांना वाटतं मोठी फ्लेम म्हणजे स्वयंपाक लवकर, पण विज्ञान सांगतं जर फ्लेम भांड्याच्या तळाखालून बाहेर गेली तर ती उष्णता हवेत जाते, म्हणजे वाया जाते। गॅस जळतो पण अन्न शिजत नाही। योग्य नियम काय? फ्लेम भांड्याच्या तळाखालीच असावी। बाजूला दिसली तर फ्लेम कमी करा, यामुळं 10 ते 15% गॅस बचत होते। दुसरी टीप आहे, योग्य आकाराचं भांड वापरा। भांड्याचा तळ बर्नर इतकाच असावा। आपल्या गॅसच्या शेगडीवर एक मोठा बर्नर असतो, एक छोटा बर्नर असतो। त्यामुळे लहान बर्नरवर कायम समजा तुम्ही मोठं भांड ठेवलं तर उष्णता समान पसरत नाही, आणि मोठ्या बर्नरवर छोटं भांड ठेवलं तर फ्लेम भांड्याच्या तळाच्या बाहेर जाते, म्हणजे गॅस जळतो पण उष्णता वाया जाते। साधा नियम, भांड्याचा तळ इज इक्वल टू बर्नरचा आकार। यामुळे साधारण 10 ते 15% गॅस बचत होऊ शकते। तिसरी टीप आहे, बर्नर स्वच्छ ठेवा। बर्नरचे होल्स बंद झाले तर फ्लेम पिवळी होते, याचा अर्थ गॅस पूर्ण जळत नाही। योग्य फ्लेम असतो निळ्या रंगाची। निळ्या रंगाची जी फ्लेम आहे ती एकदम शास्त्रशुद्ध फ्लेम आहे। त्यामुळे महिन्यातून एकदा बर्नर साफ करा। आता या गॅस टंचाईच्या काळात तुम्ही लेटेस्ट मध्ये बर्नर साफ केला नसेल तर तो आजच साफ करा। यामुळे 5 ते 10% गॅस बचत होऊ शकते। चौथी गोष्ट आहे, सगळ्यांना माहित असू शकते, प्रेशर कुकरचा वापर जास्त करा। प्रेशर कुकर म्हणजे गॅस बचतीचा राजा। एनर्जी स्टडीज सांगतात कुकर वापरल्याने 50 ते 70% इंधन बचत होते। डाळ असेल, भात असेल, बटाटे असेल, उघड्या भांड्यात ज्याला 25 मिनिटं लागतात, पण प्रेशर कुकर मध्ये तुम्ही शिजवल्या तर 5 ते 7 मिनिटात तुमचं काम होऊन जातं। पाचवी महत्वाची गोष्ट आहे, या टंचाईच्या काळात जास्त वेळ लागणारे शिजायला पदार्थ तात्पुरते टाळा। गॅस टंचाईच्या काळात स्वयंपाकाची रणनीती बदलावी लागेल। काही पदार्थ खूप वेळ घेतात शिजायला। उदाहरण झालं तर नॉनव्हेज प्रेमींसाठी मटन असेल, चिकन असेल, व्हेजवाल्यांसाठी राजमा असेल, काळे चणे असतील, हे पदार्थ शिजायला 30 90 मिनिटं घेतात। आणि त्याऐवजी आपण जर काही दिवस पालेभाज्या, बटाटा, अंडी, भात, पातळ डाळ ह्या गोष्टी शिजवल्या, ह्या गोष्टी तुम्ही आहारात आणल्या तर गॅसचा वापर नक्कीच कमी होईल। 6वी टीप आहे,